ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतच आहे, ज्याच्याकडे पैसे तिथं त्याच्यापेक्षा पळतोय महाराज. थांबायला कोणीच तयार नाहीये. जेवढे कीर्तनकार पळतात तेवढे गायक पळतायत. बरं एकटे पळत नाही, बायकायला घेऊन पळतायत. बरोबर आहे का नाही? किती पळाव काही आहे का नाही. मी आत्ताच आमच्या बहिणीला म्हणलं, बाई यंतुल फिरायला आणलं का कीर्तनाला आणलं. तर बहीण माझी असल्यामुळे खरं बोलली बरं ती. ती म्हणे महाराज कीर्तन करत 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 आता हे 4थं का 5वं कीर्तन आहे. म्हणलं खरं आहे, बरोबर आहे का नाही. कामामध्ये काम काही म्हणा. राम साधू संतांनी सबसिडी दिलेली आहे महाराज, बरोबर आहे का नाही. आता आमच्या जीवनात मरेपर्यंत फक्त गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी त्रिक गाडी, गाडी चोक गाडी. लक्ष देऊन ऐका. प्रत्येकाची धावपळ चालू आहे. कशासाठी पळतो हेही कळत नाहीये आणि का पळतो हेही कळत नाहीये. पण खरं सांगू का, जो आनंद थांबण्यात आहे, जो आनंद थांबण्यात आहे तो पळण्यात नाही बरं महाराज. आणि पळण्यात जर आनंद असतात, पैशात जर आनंद असतात, तर ज्या भारताला नाव, ज्या भारतामुळे या देशाचं नाव भारत पडलंय, त्या भारताकडे काय कमी होतं. 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून आकाश या योग सेविती. अरे बायको भेटत नाही म्हणून ब्रह्मचारी राहणारा वेगळा, कळलंय का. कोणी पोरगीच देत नाही म्हणून ब्रह्मचारी राहणारा वेगळा. पण हजारो नाही लाख मुली त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे. तो म्हणतो मला भगवंतासाठी माझं जीवन खर्च करायचं, याला वैराग्यवान म्हणतात. मला चांगले कपडेच घालायला भेटत नाही, फाटके घालतो. तो म्हणतो आम्ही वैराग्यवान आहे. कोण म्हणतो तुला, तुला भेटत नाही चांगले, तुझं नशीब आहे. काही काही जुने. त्या दिवशी एक जुना म्हातारा मला भेटला, म्हणे महाराज काय आमच्या काळात दैन होती हो म्हणे. म्हणलं मग मी काय करू. फाटके धोत्र घातले हो म्हणे आम्ही आळंदीला. म्हणलं ते तुमचं नशीब आहे, त्याला आम्ही काय करा. तुम्हाला मधुकरी खायला भेटली नाही. आता तुम्ही 1954 साली आळंदीत होते, माझा जन्म 89चा आहे. मी जन्मालाच आलो नव्हतो. तुमची गरिबी मला सांगून फायदा नाही ना. आम्ही भाग्यवान आहे. आम्ही आळंदीला होतो त्यावेळेस पैसे पाहायला भेटत नव्हते. आता पैशाशिवाय आळंदीत खाली कोणीच नाहीये. अहो नुसतं महाराज आता मधुकरीच बंद झाली ना. 10-20% मधुकरी सुरू आहे फक्त. किती? 10-20%. 80% पोरांना काही ताण राहिलेला नाहीये. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. त्या परिस्थितीमध्ये आनंद मानणं, समाधान मानणं याच्यासारखं सुख जगात काहीच नाहीये. कोणतीही परिस्थिती जीवनामध्ये येऊ द्या, फक्त हे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय ही भूमिका ठेवा. नाथ बाबा एका ठिकाणी सांगतात, कोणे दिवसी बैसोने हातीवर हो, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. एक दिवस माझ्या ज्ञानोबा तुकोबराच्या कृपेने असा येईल तुमच्या जीवनामध्ये की सोन्याच्या सिंहासनावर लोक बसवतील. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल नसेल. पण ज्या दिवशी सोन्याच्या सिंहासनावर बसले, मिरवणूक निघाले, त्यावेळेस सुद्धा समजा की ही इच्छा माझ्या ज्ञानोबा तुकोबरायचीच आहे. आणि पायी चालताना माझ्या पायामध्ये माझ्या चप्पल नाही, ही सुद्धा इच्छा ज्ञानोबा तुकोबरायची. ही भूमिका जर तुम्ही ठेवसाल ना महाराज. पण लोकांची भूमिका अशी झाली, चांगलं केलं तर आपण केलं, वाईट केलं देवाने केलं. देव कोणाचं वाईटही करत नाही आणि देव कोणाचं चांगलंही करत नाही. याचं कारण तुम्ही जे पेरलं ते उगवलेलं आहे. भोगतो न गडे संचितावाचो, भोगतो न गडे संचितावाचो, भोगतो न गडे संचितावाचो, भोगतो न गडे संचितावाचो, भोगतो न गडे संचितावाचो.
संचिता वाचून करावे ते मनी समाधानी. बस जे चाललंय ते भगवंताच्या सत्तेने चाललंय, ही जर भूमिका ठेवली ना तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये दुःख होणार नाही. आपली भूमिका अशी, चांगलं केलं की आपण केलं, वाईट केलं की देवान केलं. देव कोणाचं वाईटही करत नाही दादा, आणि देवान तुम्हाला फक्त खाली टाकून देईल. तुम्हाला काय करायचं ते करा. लोक एवढे नास्तिक आहे महाराज. परवा दिवशी एका नास्तिक माणसाने मला प्रश्न केला, म्हणे महाराज चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. हे शरीर जर देवाच्या सत्तेनं चालतंय महाराज, तर मग चांगलंही कर्म देवच करून घेतो आणि वाईट कर्म सुद्धा तो. म्हणे महाराज मग बलात्कार होतो तो सुद्धा देवाच्या सत्तेनंच होतोय. नास्तिक माणसं कोणत्या प्रमाणाचा उपयोग कुठं घेतील काही सांगता येत नाहीये. पण खरं सांगू का महाराज, देवानं मी तुम्हाला सांगितलंय ना, लहानपणी आपण ती दुर्बीण राहायची बघा, तिनं हे जाळायचो, काय जाळायचो, पेपर जाळायचो, बरोबर आहे का नाही, कागद जाळायचो. आता दुर्बीण जाळत असताना तो सूर्य येतो का महाराज ते कागद जाळण्यासाठी? नाही. शक्ती कोणाची आहे? शक्ती कोणाची आहे? सूर्याची. याच्यापेक्षा सोपं करून सांगतो, तुमच्या तालुक्याचा एखादा पक्षाचा प्रमुख असेल, कोणत्याही पक्षाचा घ्या, आता सत्तेत बीजेपीचा घेऊ आपण, शंकरजी, बरोबर आहे का नाही. बीजेपीचा तालुका अध्यक्ष आहे, त्यानं परिसरामध्ये काहीतरी वाद केला, काहीतरी मारामारी केली. मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं, बीजेपीच्या तालुका अध्यक्षानं काही वाद केला, काही भानगडी केल्या, काही मारामारी केल्या, तर अटक त्याला होती का राष्ट्रीय अध्यक्षाला होती? हो, काही कळतं का मी काय बोलतोय ते? अहो, तालुका अध्यक्षानं जर काही उद्योग केला तर त्याला त्रास होतो का राष्ट्रीय अध्यक्षाला होतो? तालुका अध्यक्षाला. वास्तविक राष्ट्रीय अध्यक्षाच्या अध्यक्षाखालीच तो निवडून आलेला आहे, त्याच्याच सहीनं त्याला प्रमाणपत्र भेटलेलं आहे. पण त्यानं जर चूक केली तर त्यालाच भोगावं लागणार आहे. जसं हा नेम आहे तसं देव राष्ट्रीय अध्यक्ष आहे. देव कसा आहे? राष्ट्रीय अध्यक्ष आहे. देवानं तुम्हाला खाली टाकलेलं आहे, दोन रस्ते सांगितले, हा चांगला रस्ता आहे आणि हा वाईट रस्ता आहे. तुम्ही ठरवा. तुम्ही चांगल्या रस्त्याने गेले तर लोक तुमचं कल्याण करतील, देव तुमचं कल्याण करेल. आणि तुम्ही जर वाईट रस्त्याने केले तर तुम्ही पापही केलं तर तुम्हालाच भरावं लागणार आहे, आणि तुम्ही पुण्य जरी केलं तर त्याची फलश्रुती कोणाला भेटणार आहे? केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उभं झाले मेलाईचा किती, उभं झाले मेलाईचा किती, ऐसे किती, ऐसे किती. हरी मुखी गाना हर बळी जिंदाबाद, हरी मुखी गाना हर बळी जिंदाबाद, हरी मुखी गाना हर बळी जिंदाबाद, हरी मुखी गाना हर बळी, हर बळी. केले कर्म झाले त्याची, हेही प्रमाण सोडून द्या. आता कुठेही कीर्तनाला गेलं की एखाद्याच्या घरी गेलं की तिथल्या माया सांगतात, महाराज हे पोरग पिस झालं हो मोबाईलमुळं. काय म्हणतात त्या माया? महाराज उठलं की पोरग नुसतं मोबाईलच खेळतं. बरं, त्याला काय मोबाईलचं ज्ञान आहे? त्याला काही लॉकची माहिती? ते त्याच्या डोळ्यानं लॉक काढतं, सगळे फंक्शन पाहतं, सगळे त्याला कळतं. याचं कारण तुम्ही गर्भवती असताना तुम्ही हरिपाठ वाचलाच नाही माया. हो, तुम्ही गर्भवती असताना, तुम्ही प्रेग्नेंट असताना तुम्ही 24 तासातले 18 तास नुसता मोबाईलच खेळला. मग तुमचं पोरग जन्माला आल्यावर हरिपाठ करणार आहे का हो महाराज? केले कर्म झाले, ही वस्तुस्थिती आहे ना महाराज. केले कर्म झाले त्याची भोगा. अहो, ही जास्त दूर जाण्याची गरज नाही, हे आताच सांगतोय तुम्हाला, बरोबर आहे का नाही? आपण जर कुठे गेलो, लोक म्हणतात महाराज वेड झालं हो आमचं पोरग मोबाईल. ते नाही वेड झालं, त्याचा बाप वेडा आहे. आणि बाप नाही, त्याची माय पण येडी आहे, आणि दोघं मायबाप येडे. मग येड्याच्या पोटी हुशार कसं जन्माला येईल? मग तुम्ही ज्या वेळेस मोबाईल बंद करसाल त्यावेळेस लेकरू मोबाईल खेळणार नाही, बरोबर आहे का नाही? तुम्ही ज्या वेळेस नाथ महाराजाकडे एक मायमाऊली गेली, ओ महाराज ऐका ना, काय लेकरू खूप गुळ खातोय हो, सांगा ना त्याला समजून, ऐकत नाहीये. नाथ महाराज म्हणले, आई तुम्ही असं करा, 15 दिवसानं माझ्याकडे या. काय म्हणल्या? 15 दिवसानं माझ्याकडे या. 15 दिवस झाले ती मायमाऊली त्या लेकराला घेऊन गेली. नाथ बाबा त्या लेकराला जवळ घेतलं, सांगितलं, ए बाळा गुळ खात जाऊ नये, चांगलं नसतं, शुगर होईल, तुला भाऊ होईल पोटात. नाथ महाराजांच्या पद्धतीने समजून सांगत होती. ती बाई डोक्याला हात लावत होती, काय येडा महाराज भैया,
एवढं सांगण्यासाठी 15 दिवस काय लावले? मी पहिल्यांदा आले त्याच वेळेस सांगायचं ना महाराज. त्यावेळेस नाथ महाराज सांगत होते, आई ज्यावेळेस तू पहिल्यांदा आली होती त्यावेळेस मी स्वतःच गुळ खात होतो. 15 दिवस झाले मी गुळ सोडलाय, तेव्हा मला आता सांगण्याचा काय झालाय अधिकार झालाय. विठाला कार्य हे तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी. मी हे सांगत होतो, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. देव कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेवील, फक्त अपने धुन में रहता हूं राधे राधे. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधारमण 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 कहो. कोणत्याही देशात राहा, कोणत्याही वेशात राहा, आहे त्या परिस्थितीमध्ये भगवंताचं चिंतन करा. जगद्गुरु तुकोबरांनी या समाजाकडे पाहिल्यानंतर तुकोबरा विचार करू लागले, अरे हे लोक युवा होतात, वृद्ध होतात, मरून जातात, लोकांच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाहीये. त्यावेळी जगद्गुरु तुकोबरांनी आपल्याला, तुम्हाला आणि मला मार्गदर्शन केले. हे बाबांनो, एवढा सुंदर नृत्य प्राप्त झालाय ना. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. एवढा अनमोल किमतीचा नृत्य जगाच्या मालकाने तुम्हाला देवी दिला. देव भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. एवढा अनमोल किमतीचा नृत्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मग इथं येऊन निश्चित चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसार काय याचा विचार करा आणि त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. अभंगाचं पहिलं. सारा सार विचार करा भूताऊटी, सारा सार विचार करा भूताऊटी. वाढवा. सारा सार विचार करा भूताऊटी, सारा सार विचार करा भूताऊटी. हो सारा सार विचार करा भूताऊटी, सार विचार करा भूताऊटी, सारा सार विचार करा भूताऊटी, सारा सार विचार करा भूताऊटी. हो टाळी वाजवत असताना थोडी प्रेमानं वाजवा. म्हणजे असं शिकारीला जायचं आणि कुत्रा संडासला गेलं असं अजिबात करू नका. म्हणजे काय फार 4 किलोमीटर गेल्यावर टाळी वाजवून फायदा नाही. त्याला 4G 5G रेंज पाहिजेत मला. ते जाऊ द्या, चला तान्ना घेऊ. तुम्ही सारा सार विचार करा उठा उठी. जगद्गुरु तुकोबराने सार आणि आसार 2 विचार सांगितलेले महाराज. आता सार म्हणजे काय ना आसार म्हणजे काय, जास्त वेळ नाही घ्यायचा, एका वाक्यात सांगतो. देवाला सोडून जगातलं जेवढं काही तेवढं सगळं आसार आहे महाराज.
सार 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 विठोबा नाम तुझे सार, सत्य साच करे नाम विठोबाचे, फलकट तो संसार आणि येथे सार. अरे मी याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, भगवंताला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या आसारातचे. माफी मागून एक वाक्य बोलू, भगवंताला सोडून कीर्तन असेल ते सुद्धा आसार आहे, भगवंताला सोडून वाजवणं असेल ते सुद्धा आसार आहे, भगवंताला सोडून गाणं असेल ते सुद्धा आसार आहे, आणि भगवंताला सोडून दिंडी असेल ती सुद्धा आसार. महाराज नामदेव राय कीर्तन करायचे, जगाचा मालक नाचत होता. दररोज आपण अभंग म्हणतोय, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. भगवान नामदेव रायचं कीर्तन चालल्यानंतर का बर जगाचा मालक नाचणार नाही? अरे नामदेव रायच्या कीर्तनात चाल म्हणायला माझे ज्ञानोबराय होते. आळंदीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाकीच्या देवतेची साधना करायची गरज नाही महाराज. या विश्वातले पहिले संगीत अलंकार कोण जर असेल तर ते माझे ज्ञानोबराय. कारण कीर्तनात पहिली चाल बेसुरायला भेटत नाही, स्वरबद्ध लोकांनाच भेटते महाराज. आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला, जनाबाई सांगायची माऊली चाल म्हणा. आता ज्या अर्थी पहिली चाल ज्ञानोबरायला होती त्या अर्थी ज्ञानोबराय किती सुंदर गात असतील महाराज, बरोबर आहे का नाही? हे अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे मालक नाचायचा, नुसता नाचत नव्हता, एवढा नाचायचा की पितांबर कधी सुटायचा कळत नव्हता. कबीर महाराज सांगायचे, ओ ओ देवा नाचू नका, याविषयी माझं दुमत नाही, नाचा पण अहो पितांबर सुटलाय ना. अरे नामदेवराय एवढे भाग्यवान कीर्तनकार होते की नामदेवरायच्या कीर्तनात जगाचा मालक नाचत होता. आम्ही एवढे अभागी कीर्तनकार आहोत की कालेच्या कीर्तनात लोक झोपतात. हो माझी या सत्यवादाची तप ही साधना आहे, ही तपश्चर्या आहे. पाठीमाग माझी एका ठिकाणी भागवत कथा होती, मग कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर एक 80-85 वर्षाची मायमाऊली आली. आपल्या तिकडं जुन्या म्हाताऱ्या गाय लावून हात फिरवतात, आहे ती पद्धत. लेकरू निघालं की, पोरग निघालं की, मुलगी निघाली की माझ्या गालावून हात फिरवला. म्हणे पुरुषू, म्हणलं काय ग माय, खूप सुंदर कीर्तन करतो म्हणे गड्या तू. मी आईचं दर्शन घेतलं, म्हणलं खरंच आई तुम्हाला कीर्तन आवडलं माझं? हो म्हणे दादा, खूप सुंदर कीर्तन करतो. मी थोडं 5 मिनिटं थांबलो, म्हातारीला म्हणलं आई काय आवडलं ग तुला माझ्या कीर्तनातलं? ती म्हणे भाऊ मी का शाळेत गेलेले का, मला काय काही कळतं? मी काहीच नाही रे, येडी बाई आहे, फक्त मला एवढं कळतं गड्या, पण तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिला नाही. मग तर माझी छाती 57च्या पुढे गेली. एवढं गोड वर्णन कोण कर, माझ्या आईनं केलं नाही म्हणलं आतापर्यंत. मग मी म्हणलं खरं सांग ना माय, तुला माझं कीर्तन काय कळतं रे भाऊ? मला का मराठी कळती का संस्कृत कळतं? काहीच कळत नाही रे, फक्त माझ्या कानाला गोड वाटलं, खूप आनंद आला बाळा. तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिला. आणि मी असं 10 वेळेस म्हातारीला म्हणलं तुला काय आवडतं काय आवडतं. शेवटी म्हातारी वैतागून म्हणली भाऊ घरी 4-4 झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा मला झोप येत नाही म्हणे, आणि तू नुसतं रूप पाहत आलोचनीची चाल म्हणली तर मी गोरायला लागली. काय ताकद असेल महाराज आपली. माझी या सत्यवादाची भगवान
भगवंताला सोडून जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या आसारे, याच्यावर मी बोलत होतो. कीर्तनाकडे या. कबीर महाराज एका ठिकाणी किती सुंदर वर्णन करतात पहा. सूर अनेक फिरे कन मांगत पै पद सूरस स्वाद कहा, पुनि ताल मदिरा बजाती फिरे, मीरा मत वारिस चाह कहा, सिया राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. माय बाप, गाणारे आजही आहे, गाणारे उद्याही राहणारे, गाणारे कालही होते, पण सुरदासजी जे गात होते ते आपल्याला जमणार नाहीये. आम्ही जे गातो ते पैशासाठी गातोय. आम्ही जे कीर्तन करतोय लोकांनी मानधन द्यावं म्हणून करतोय. आम्ही जे कीर्तन करतोय लोकांनी आम्हाला मानावं म्हणून करतोय. नामदेवराय कीर्तन देवासाठी करत होते, आम्ही लोकांसाठी करतो. फरक एवढाच आहे. तानसेनजीचा आणि मीराबाईचा संवाद झाल्यानंतर तानसेनजी म्हणले, मीराबाई, मी पटदीप राग गायला की दिवे लागते एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. मी मेघ मल्हार राग गायला की पाऊस येतो एवढं ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. पण मी गायल्यानंतर अजून कधी कन्हैया नाचला नाही, कन्हैयानं कधी माझं गाणं ऐकलं नाही. त्यावेळेस मीराबाईच्या डोळ्यात धारा लागल्या आणि मीराबाई सांगतात, तानसेनजी, तुमच्यासारखा गायक या विश्वाच्या पाठीवर होणार नाहीये, पण तुम्ही जे गाता ते राजा खुश व्हावा म्हणून, आणि मी जे गाते ते फक्त माझा कन्हैया खुश व्हावा म्हणून. मी बोधेबाबाकडे चातुर्मास आलो होतो महाराज. एकदम विचित्र प्राणी पाहिल्यापासून, पण बाबा माझ्यावर खूप प्रेम करायचे. एवढं प्रेम करायचे कारण माझा आवाज चांगला होता. पा खोजलाही गोड वाजवायचो. संध्याकाळी 7:30 वाजता धूप आरती राहायची. भजन संपल्यानंतर बाबासोबत पंढरपूरच्या त्या धूप मंदिरात समोर त्या गाभाऱ्यात बसलो. काही पुढारी मंडळी खादीचे कपडे घालून आले. बोधे बाबा दर्शन घेतलं आणि सांगितलं, बाबा, ओ बाबा, तुमचे शिष्य ज्ञानेश्वरजी मेश्राम हे सारेगमप मध्ये आलेले, पण त्यांनी सांगितलंय की ते तुमच्याकडे शिकलेले, खूप भाग्यवान आहात बाबा, खूप चांगले गातात ते. असं सर्व झाल्यानंतर मी बाबांना म्हणलं, बाबा, एवढे मोठे मोठे तुमचे शिष्य झाले, कोणी टीव्हीवर गेलं, कोणी कॅसेटी काढल्या, कोणी काय काढल्या, तुम्हाला कधी टीव्हीवर जावं वाटलं नाही, तुम्हाला कधी कॅसेट काढा वाटली नाही. त्यावेळेस बाबाच्या मुखातून जे शब्द निघले ते खरोखर खूप सुंदर होते. बाबा मला पुरुषोत्तम बुवा म्हणायचे. कोणालाही बुवा म्हणायचे. पुरुषोत्तम बुवा, माणसाने लोकाला आवडल असं भजन नाही करू, भजन असं करावं की ते पांडुरंगाला आवडलं पाहिजे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, आणि काय थोरपणा जाळावे ते हे प्रमाण जर जन्माला आला असेल तर ते फक्त माझ्या बोधे बाबासाठी. विठाल विठाल पद सूरस स्वाद कहा पहिलं चरण, पुनी ताल मदिरा बजाती फिरे, मी रामतवारिसी चाह कहा. आज सुद्धा माझ्या माता मावल्या कोणी कीर्तन करतंय, कोणी रामायण करतं, कोणी भागवत करतंय. प्रत्येक आपल्या पद्धतीने धर्माचा संप्रदायाचा प्रचार करतंय. पण कीर्तन करणं वेगळं, भागवत करणं वेगळं, रामायण करणं वेगळं. पण मी रामतवारिसी चाह कहा. हजारो कीर्तनकार आहे, हजारो कथाकार आहे, पण नाव फक्त मीराबाईचंच घेतलं जातं. गड्यांनो, नाव फक्त जनाबाईचंच घेतलं जातं. नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढन को प्रल्हाद कहा. प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा बसलेला आहे, पण तो काढण्यासाठी भक्त प्रल्हाद शिल्लक राहिले नाही. म्हणून खरं सांगू का गड्यांनो, कोणतीही गोष्ट करा, प्रेमानं करा. आज परमार्थाचा भाव वाढला गड्यांनो, पण परमार्थाचा भाव कमी झाला. नाही कळलं? चला पुढं. परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला. भाव बळे आकळे एरविना, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आणि अंतकरणात प्रेम नसल, भाव नसल तर काय फायदा आहे? का हिंदी कवीनं खूप सुंदर वर्णन केलं, तो सांगतो पहा. जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना, जिसने कभी प्रेम किया ही नहीं,
और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए। कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने, जो प्रेम गली में। वाह वाह, द्या हिंदी सोडून द्या, कारण सध्या हिंदीवर महाराष्ट्र खूप पेटलेला आहे. आपण मराठी घेऊ. रांडवीन जेवी शृंगार पैकेला, शृंगार पैकेला, प्रेम विन झाला ज्ञानी तैसा, प्रेम विन झाला ज्ञानी तैसा, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या गोष्टी तेवढ्या सगळ्या आसार आहे, आणि आसार संसार सोडून सार फक्त भगवान परमात्मा आहे. मग महाराज सांगतात, सारा सार विचार करा उठा उठी, क्षणाक्षणाला विचार करा, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार, नाम धरा कंठी विठोबाचे, त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. कंठात धारण करा म्हणजे भगवंताच्या फोटोला दोरी बांधायची, गळ्यात गुतवायची, अजिबात तसा अर्थ नाही. भगवंताचं नाव कंठात धारण करा म्हणजे भगवंताविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण करा. आणि अशी जर आवड निर्माण केली तर फायदा तयाच्या चिंतने हिरसलं सचन, तयाच्या चिंतने हिरसलं संकट, तयाच्या चिंतने हिरसलं संकट, तयाच्या चिंतने हिरसलं संकट, तयाच्या चिंतने हिरसलं संकट, तयाच्या भारतामध्ये काही जोड्या झालेल्या आहे. एक जय विजूची, जय विरू ना, ते आपला शोले पिक्चर मधला. एक अहमद हुसेन मोहम्मद हुसेन यांची जोडी आहे. एक राजन साजन मिश्राची जोडी आहे, बरोबर आहे का नाही. एक काळूबाळूची सुद्धा जोडी आहे, बरोबर आहे का नाही. आता सध्या महाराष्ट्रामध्ये अजय अतुल ह्या दोघांची जोडी आहे. पण नंतर महाराष्ट्रामध्ये फक्त ओमकार आणि कैलासची जोडी राहणार आहे महाराज. ही वस्तुस्थिती आहे महाराज. हे काही असं ढोबळ नाही, ते समोर आहे म्हणून नाहीये. बेवड्याला बेवड्या म्हणलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. मी नेहमीच सांगतो, बेवड्याला बेवडं म्हणण्यावर काही पाप लागणार आहे महाराज. मग चांगल्याला चांगलं म्हणल्यानंतर काय वाईट होणार आहे? अजिबात नाही. गोड आहे, गोड आहे आणि गोडच आहे. तानसेन की हर एक तान महान आहे, पण तुमच्या दोघांचा एक एक स्वर महान आहे महाराज. तुम्ही या महाराजाचे दोन रत्न आहात. ज्ञानोबराय तुकोबरायला अशी विनंती करू
की वयाच्या 100 वर्षापर्यंत यांच्या दोघांचा आवाज असाच राहू दे महाराज. बरोबर आहे का नाही? कारण एवढा प्रवास केल्यावर राहणार नाही ते मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी आशीर्वाद देऊ शकतो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? म्हणजे जसं लता दिदींचा 98 वर्षे त्यांनी शेवटचा श्वास घेतला पण येत किंचितही आवाज खराब झाला नाही, तसं पांडुरंगाने, ज्ञानोबराय तुकोबराने तुम्हाला मरेपर्यंत, जोपर्यंत तुमचं जीवन आहे तोपर्यंत येत किंचितही तुमचा आवाज खराब होऊ नये. किती सुंदर गातात महाराज. गायनात अरे रोग्याला सुद्धा आराम मिळण्याची ताकद रागामध्ये. बरोबर आहे का नाही? फक्त गाणारा स्वरात असला पाहिजे. गाणारा कसा? फक्त माझी विनंती दोघायला जर्सीचं दूध प्यायचं कधीच नाही. जर्सीचं दूध पिऊन पंचपती सुरू केली असाच आवाज येणार, मला स्वरच लागणार नाही. म्हणून दूध गावरान गाईचं प्या. बरोबर आहे का नाही? खूप सुंदर आहे. किती काय गोड खाल्ला असेल त्यांच्या मायेनं काही कळत नाही, एवढे सुंदर आवाज आहे महाराज. म्हणून काय सांगत होतो मी तुम्हाला, तयाच्या चिंतने निरसेल संकट. तुम्ही त्या भगवंताचं चिंतन करा आणि त्या भगवंताचं चिंतन केल्यानंतर तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू दे तो जगाचा मालक तारतोय. कोणा कोणाचं तारलंय? किती प्रमाण म्हणायचे. शबरी अहिल्या गणिका नारी सबही तूने पार लगाई. शबरीचा उद्धार केलाय त्यानं, गणिकेचा उद्धार केलाय त्यानं, गजेंद्राचा उद्धार केलाय त्यानं, अहो त्यानं भक्त प्रल्हादजीचा उद्धार केलाय, त्यानं सर्वांचा उद्धार केलाय. निश्चित फक्त तुम्ही तुमची जबाबदारी त्याच्यावर टाका. एकदा का जबाबदारी टाकली, तुका म्हणे बाहेर घातली यावरी होईल कैवारी. एकदा का तुम्ही म्हणले ना लग्नामध्ये, फक्त बायको तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते. कैलास काय करते? ती तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते. वर्षातून फक्त आसले मकर संक्रांतीला घरी तुमचं दर्शन घेते. नाही तर इथं एखादा बहादर असा दाखवा की त्याची बायको दररोज 2दा दर्शन घेते, आपण सो खर्चान त्याचं मंदिर बांधू. हा, तुम्ही 2दा घेत असाल असे किलोनं सापडतील, असे किलोनं सापडतील. नाही घेणार महाराज. त्या बिचारीनं फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय. कीर्तन लक्ष द्या, हसण्यावरी नका घेऊ, विनोद सोडून द्या, कीर्तनाकडे या. त्या माता माऊलीनं फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, तुमच्या नावाचं कुंकू लावलंय आणि बस. एकदा लग्नामध्ये तिच्या बापाने तिचा हात तुमच्या हातात द्यायला आणि सांगितलं आता हे कन्यादान म्हणतो त्याला. पण आतापर्यंत माझी जबाबदारी होती, आता तुमची जबाबदारी. बरोबर आहे का नाही? त्या दिवसापासून तिनं ठरवलं की माझ्या जीवनाचं सर्वस्व माझा नवरा आहे. नुसतं तिनं म्हणलं आणि 2-4 हजार लोकांमध्ये आबडधोबड नाव घेतलं तर तिचा नवरा तिच्यावर एवढं प्रेम करतो की त्या शंभड्या बायकोसाठी मायला बोलत नाही. बर दिसायला काही लय व्हीआयपी असं काही नाहीये. एकदम काळी बेंद्री असून सुद्धा तिच्यासाठी बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही, मायला घराच्या बाहेर काढतो, बापाला बाहेर काढतो. काय तिनं काय अमृत आणलंय काय? त्याच्यासाठी काहीच नाही केलं. तिनं फक्त जबाबदारी टाकली की माझं जीवन माझा नवरा आहे बस. नवरा आला हाता मग कायची भय चिंता. जसा हरी आला हाता मग कायची भय चिंता. जसं तिनं मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं तर जीवनभर नवरा तिची सेवा करतो. मी याच्या पुढे जाऊन बोलील, फक्त माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा कपाळाला लावा आणि एकदा फक्त त्याच्या समोर जाऊन त्याला मनातून म्हणा, देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी देवाचा, देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी देवा. देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी देवाचा.
त्याच्याकडे आणि त्याला एवढं म्हणा, देव माझा, बस, देव माझा, देव माझा, एवढं म्हणा ना. पण तुम्ही ही चुकी कधीच करत नाही. बायको माझी, लेकर माझे, ग्रामपंचायत माझी, नाही म्हणा. एकदा तुम्ही देवाला आपलं म्हणा आणि त्याच्यावर जबाबदारी टाका. तुका म्हणे भार घातली यावरी, हे प्रमाण मागाशी झालं. एकदा जबाबदारी टाकली की मागे पुढे उभा राहे, सांभाळीता आली आघात निवारा. अरे ट्रान्सफर वाले सुद्धा एवढा प्रवास करत नाही, एवढे महाराज लोक प्रवास करतात. महाराज माणसान कोणाची बायको पण महाराजाची होऊ नये, ही वस्तुस्थिती आहे. महाराज 24 तास प्रवासात असतात महाराज लोक, अख्खं जीवन रोडवर असतं यांचं, अजिबात नाहीये. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, 9 ते 11 कीर्तन, रात्रभर प्रवास आहे. ट्रान्सफर वाल्यापेक्षा जेवढे कीर्तनकार, गायक, वादक महाराज लोक प्रवास करतात तेवढं कोणीच प्रवास करत नाहीये. एवढं प्रवास करून सुद्धा जीवनामध्ये संकट येत नाही, असं समजा जबाबदारी पांडुरंगाने घेतलेली आहे. मागे पुढे उभा. एका ठिकाणी माझं कीर्तन संपल्यानंतर आम्ही जेवायला बसल्यानंतर एका खासदाराने मला विचारलं, म्हणे महाराज रात्रंदिवस प्रवास करता, बरं नुसतं एका जिल्ह्यात नाही 4 राज्यात प्रवास करताय, नुसतं प्रवास असतो म्हणे, कधी थकत नाही, कधी गाडीचा अपघात होत नाही, याचं कारण काय? मी त्यांना म्हणलं, साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर माझा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही, मग आराम करता का? नाही म्हणलं. मग रात्रभर गाडी कोण चालवतं? मी त्यांना सांगितलं, रात्रभर गाडी चालवायचं काम ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा करतोय, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाही. तुका म्हणे भार घातलिया, बस. मग एकदा तुम्ही त्याच्यावर काय करा, जबाबदारी टाका. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. सगळं तरता येतं पण भवसिंधू तरणं म्हणजे संसार रूपी समुद्र तरणं खूप कठीण आहे. काय संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, बा दुःखाचे केने सुटले, जे मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळ येणे, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाची श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या मायबाप. संसाराचं गणित कोणाला सुटलं नाही, सोडवण्याच्या भानगडीत पडू. माझे गुरुजी सांगतात, संसार म्हणजे केळीचं पान आहे पुरुषोत्तम. काय संसार म्हणजे काय? केळीचं पान आहे. आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिली, दोरा द्याला, मायावर सांगितलं, कीर्तन संपेपर्यंत मला केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाट शिवता येत नाहीये. आपल्याला वाटतं हे केलं की बरं होईल, ते केलं की बरं होईल, स्विफ्ट विकून इनोवा घेतली की बरं होईल, क्रिटा घेतल्यावर बरं होईल, बरं मेल्यावर सुद्धा नाही होत. संसारात राजा रावणासारखा व्यक्ती अपूर्ण आहे. तुमचं काय घेऊन बसले 2-2 गुण ठेवायला यायचं? जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. हे चरित्र काही ग्रामपंचायतच्या सदस्याचं नाही हो, अख्ख्या विश्वाचा राजा होता सिकंदर राजा. पण तो म्हणतोय, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. कबीर महाराज सांगतात, आया था नंगा और जाएगा भी. येतानाही तसेच आले. अरे आल्यानंतर 1.25 महिन्यानं 13 दिवसांत तुम्हाला नाव भेटलं नाही तर नाव ठेवलं नाही तर नावच नाही त्याचं. येतानाही काही घेऊन आले नाही, जातानाही काही घेऊन. मग महाराज जाताना काय घेऊन? जाताना तुम्ही केलेलं भगवंताचं चिंतन 1, तुम्ही केलेली समाजाची सेवा 2, तुम्ही केलेलं सत्कार्य, याच्यात अजिबात वाटेकरी नाहीये. नाही तर पॉलिसी काढा, वारसदार आहे. जमीन घ्या, वारसदार आहे. बँकेचं खातं काढा, वारसदार आहे. सगळ्या ठिकाणी वारसदार आहे. फक्त तुम्ही केलेलं भगवंताचं चिंतन या ठिकाणी कोणी वारसदार नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती, ज्यांनी भगवंताच्या नावाचं धन घेतलं ते जीवनामध्ये अमर झाले. वृंदावनला जर गेले तिथल्या लोकांना विचारलं, का हो तुमचं धन काय आहे? ते एवढंच म्हणतात, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. बस. मीराबाई विचारा, मीराबाई कोणतं धन आहे तुमच्या जीवनातलं? पायोजी मैने राम रतन धन. तुकोबरायला विचारला, तुकोबराया सांगा ना तुमच्या जीवनातलं धन. आमाखरी धन शब्दाची चरणे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, धन असं कमवा की त्याच्यात वारसदार कोणी राहिला नाही पाहिजेत. आणि ते धन फक्त भगवंताचं चिंतने, तयाच्या चिंतने निरसेल संकट,
तराल दुर्गोट गो सिंधू विठोबा रखुमाई माई हरे याचे सुद्धा चार्जेस लावले पाहिजेत बरं. बिना शंकाचा आवाज काढणं सोपं आहे महाराज. जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हा चिनेम अहरणेसी. असं जर केलं तर तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. कोटी कुळाचा उद्धार होईल पण तुकोबराय शेवटी खुटी ठोकलीच महाराज. प्रत्येक ठिकाणी खुटी आहे. लोकांना वाटतं परमार्थ सोपं आहे. आ तुका म्हणे सोपे अरे पण खाली खुटी आहे ना. शहाणा तो धनी. तुकोबरायची मेक कोणाला कळणारच नाही. लोकांना वाटतं हा हा चल काही जमत नाही त्यांना. एवढं सोपा परमार्थ नाहीच आहे महाराज. लोक एवढंच समजतात हो. जी गाय दूध देत नाही ती गोशाळेत. जे पोरग गावात कोणाच्याच कामी नाही ते प्रशांत बाबा आपल्याकडे. जी नोट कुठं चालत ती महाराजाच्या पाकिटात आहे. म्हणजे लोक का आम्ही शेंड्यावाल्यान धोत्रावाल्या येडे समजतात का काही कळत नाही महाराज. तुम्ही तुमच्या गावाचं सांगा बाकीचं जाऊ दे. तुमच्या गावाचं नाव काय? काजळा. काजळाचे ना. तुमच्या काजळामध्ये एखाद्या पोराला 12वी 10वी मध्ये 99% पडले आणि त्यांनी आमच्या प्रशांत महाराजांना फोन केला. प्रशांत महाराज 12वी सायन्सला पोराला 99% पडले हो. जा ना तुमच्या संस्थेमध्ये घेऊन पोरग खूप हुशार होईल. असं महाराष्ट्रात एकही प्रकरण आहे. आमच्याकडे सगळा चायनाचा माल आहे हो. ही वस्तुस्थिती आहे महाराज. जे कोणाचंच ऐकत नाही महाराज जाते घेऊन. पण मला एवढंच सांगायचं तुम्हाला अरे चांगल्याचा तर स्वीकार कोणी करेल. लक्ष द्या. चांगल्याचा स्वीकार कोणी करल. चांगल्याचा स्वीकार कोणी करल महाराज. अनाथाचा स्वीकार करणारी जगातली पहिली माय म्हणजे माझे ज्ञानोबा आहे महाराज. अहो येडं पोरगा असू द्या ज्याला वाचता येत नाही असं असो. माझ्या बोलण्याहून माझ्या लँग्वेजहून तुम्हाला काय वाटतं मी कितवी शिकलो असेल तरी एक अंदाज तुमचा. 5वी 3री 2री 12वी काय BEd काय असेल काय कायलाच तू किती शिकला. भरपूर आहे. मग काय वाटतं तुम्हाला किती शिकलो. मी फक्त 7वी शिकलेलो आहे. कितवी शिकलेलो आहे ही वस्तुस्थिती आहे. 7वी शिकून लोक एवढे पागल आहे. प्रारब्ध पा किती चांगलं आहे. 7वी शिकलेला कीर्तन करतो आणि 12वी शिकलेला गायन. हे प्रारब्ध आहे. माझा एक ड्रायव्हर ग्रॅज्युएट झालेला होता. पण बाबा तुम्ही शिकले किती म्हणलं 7वी 8वी शिकलेलो बा काही जास्त शिकलो नाही. म्हणजे ग्रॅज्युएट झालोय म्हणलं. मग चांगलं आहे ना तू ड्रायव्हर आहे ना माझा. हे दैव घे झोले ते कोणाचे ना. चालेल. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं कितीही वेडा पोरगा असू द्या किती मठ्ठ पोरगा असू द्या. अरे ज्ञान होय मुढा. दगडा सांगितलंय दगडाला अतिमूर्खत्या. आणि 4 वर्ष माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्याला अध्ययन करू द्या. निष्काम कर्मयोगाची भूमी महाराज ती. तिथं विद्यार्थ्याला फी नाही शिक्षकाला पगार नाहीये. फक्त 2 टायमाचं जेवण दिलं जाईल आणि एक साबण. तुम्हाला बाकी दवाखाना सुद्धा तुमचं हॉस्पिटल सुद्धा स्वतः करावं लागेल. अशी ज्या संस्थेची घटना आहे त्या संस्थेमध्ये 4 वर्ष ज्या वेळेस पोरग शिकून बाहेर पडतं ना महाराज. क्लास 1 क्लास 2 वाल्याचं डोकं चालत नाही. एवढं सुंदर कीर्तन करतं. ही किमिया फक्त ज्ञानोबराय तुकोबरायची महाराज. हे किमिया फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचीच आहे. अरे ज्यांची कृपा झाल्यानंतर निर्जीव भिंत चालू शकते. ज्यांची कृपा रेड्यावर झाली 4 पायाच्या तरी तो ऋग्वेद बोलतोय. तर आमच्यासारख्या हजारो रेडे कीर्तन करतात. काहीच नवल नाही ना महाराज. ज्ञानोबराय आहे ना ते माय येते. मी तर खरं सांगू का महाराज आळंदीला शिक्षण घेणाऱ्या सर्व पोरांना माझी विनंती आहे ज्ञानोबरायला सोडून दुसरं कोणाला काही मागूच नका महाराज. निश्चित ती माय आहे तुमची. सगळे गुन्हे माफ करण्याची ताकद ज्ञानोबराय येते. तुम्ही गुन्हे जर तुकोबरायच्या भूमीत केले तुमचा नाश होईल महाराज. कारण तुकोबराय ही वैराग्याची भूमी आहे. तुकोबरायला थोडंही सहन होत नाही. सगळ्यात स्पष्ट बोलणारा महात्मा म्हणजे माझे तुकोबराय.
पण ज्ञानोबरायचं काय अंतकरण. सर्व संतांमध्ये सगळ्यात कमी वय माझ्या ज्ञानोबरायचं 22 वर्षाचं अंतकरण आहे. काय 22 वर्षाचं वय, पण सगळ्या जगाने ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हासे. जेवढे काही ज्ञानोबरायपेक्षा मोठे संत आहेत त्या सर्व संतांनी ज्ञानोबरायचं आई म्हणून वर्णन केलंय, ज्ञानोबरायचं माय म्हणून वर्णन केलंय, ज्ञानोबरायचं माऊली म्हणून वर्णन केलंय, ज्ञानोबरायचं बाई म्हणून वर्णन केलंय. अरे तुकोबरायची आई जर ज्ञानोबराय होऊ शकतात, नाथ बाबाची माय जर ज्ञानोबराय होऊ शकतात, नामदेवरायची आई जर ज्ञानोबराय होऊ शकतात, तर आपल्यासारख्या लेकराची माय ज्ञानोबराय काय होणार नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, निश्चित त्या ज्ञानोबरायची विश्वास ठेवा. जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल तिरा नेल. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट. सिंधू अभंगाची सरळ भूमिका तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. काय या भूमीत ताकद आहे काही कळत नाही, पण कसं कीर्तन उठलं काही कळत नाही बरं महाराज. हे भूमीची ताकद असते, खरोखर सांगतो तुम्हाला. तिथली जी ताकद आहे ना, काही काही ठिकाणची अशी ताकद असती की साक्षात असं वाटतं की इथं काहीतरी अद्भुत शक्ती आहे. आणि इथं मी आल्यानंतर रूप पाहत आलोचनेपासूनच असं वाटत होतं की काहीतरी एक वेगळी ताकद आहे, साधनेची जागा आहे. मला वाटतं आमच्या ब्रह्मचारी रामानंद महाराजांची भूमी आहे, बरोबर आहे का नाही. आणि त्या भूमीमध्ये तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण उपस्थित आहोत, आमचे कैलासवासी वैजनाथ भाऊ गणपती क्षीरसागर, आमच्या सुदर्शन दादाचे मला वाटतं आजोबा आहे ना, त्यांच्या आजोबाच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी गोड नियोजन आहे. किती अजून 1 तास जरी कीर्तन केलं तुम्ही उठणार नाही याची मला गॅरंटी, पण मी कधीच ओव्हर टाईम करत. याचं कारण आहे मला माहिती आहे, मी रात्रभर जरी कीर्तन केलं तुम्ही सुधारणार. वा भाग्यवान आहे. मी पांडुरंगाला विनंती करू, देवा हे असेच विसरबोळे राहू दे, बरोबर आहे का नाही. कीर्तनकाराचं सांगितलेलं लोकांच्या लक्षात बसत नाही. कीर्तनकारावर देवान केलेली कृपाच आहे महाराज. तर कीर्तनकारानं सांगितलेलं जर लोकांच्या लक्षात राहिलं असतं तर एका कीर्तनकाराला एकदाच एका गावात जायचं काम पडलं असतं, परत जायचं काम पडलं नसतं. म्हणून अगदी गोड नियोजन आमच्या प्रशांत दादांनी केलंय. आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जाणं निसर्गाचा नियम आहे, जाणं प्रकृतीचा नियम आहे. राहण्यासाठी कोणी आलेलंच नाही आहे महाराज. काही लोक म्हणतात माझी आई मला सोडून गेली, काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली. बसणारी मंडळी, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाही आहे. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो, मृत्यूच्या आहारी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा. आता फक्त दिला या काळे अवकाश. भगवंताने कोरोनातून तुम्ही जगले ना, तुम्हाला गोल्डन आयुष्य दिलंय. काय दिलंय? संधी दिली. या संधीमध्ये होईल तेवढं भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. निश्चित माझा जगाचा मालक खूप दयावान आहे. अरे विष पाजणाऱ्या बाईला सायुज्यता मुक्ती दिली, तू आसन कादिकाचिनी सायुज्य सौर सुदितला पुतण्याची विषयाची निस्तन पाने मारू आली. अरे दूध पाजणारीला मोक्ष नंतर द्याला, पहिला विष पाजणारीला दिला आहे. बायको ज्यानं पळवली त्या रावणाला पहिला मोक्ष दिला, बिभीषणाला नंतर दिलाय. शिशुपाळानं शिव्या दिल्या, तर शिव्या देणाऱ्या शिशुपाळाची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. मला तर एवढं सांगा वाटतं, शिव्या देणाऱ्याचा जर उद्धार होतो तर मला पाप लागणार नाही याची गॅरंटी मला आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती, भगवंताचं चिंतन करा, अजिबात वेळ नका वाया घालू. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृधा सास ना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय ना होय.
प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. जाण्याच्या अगोदर भगवंताचं भजन करा. तुमचा जिल्हा तुमच्यासाठी रडल एवढं नका जगू. कोणता जिल्हा आहे तुमचा? धाराशिव. तालुका कोणता आहे? तुमचा जिल्हा तुमच्यासाठी रडल एवढं नका जगू, पण तालुका रडाव याची तर प्रत्येकाने तयारी केलीच पाहिजे. नका का तालुका रडे ना, कमीत कमी आपलं काजळा गाव आपल्यासाठी रडाव एवढं तर तयारी करा. याच्यापेक्षा सबसिडी मी देऊ शकत बरं. जाऊ द्या. नका का तुमचं गाव रडे, कमीत कमी नातेवाईक तर रडले पाहिजेत. अहो काही काही आभागी असे की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस जगू नका. थोडे दिवस जीवन जगा. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. तुम्ही गेल्यानंतर लोकांनी म्हणा, ओ दादा काय गोड माणूस होता हो, काजळ्यामध्ये याच्यासारखा चांगला माणूस नव्हता. परमार्थाला सहकार्य करायचा, गोर गरिबाला मदत करायचा, एवढा चांगला माणूस कसा हो गेला. त्यावेळेस समजून चला हा माणूस देव आहे. काही काही लोक मेले तिकडे लोक गौऱ्या रचत असतात आणि तंबाखूला चुना लावत म्हणतात, महाराज बरं झालं हो आमच्या काजळ्याची घाण गेली, असंही बोलतात महाराज. लोकांनी आपल्याला घाण म्हणावं एवढं वाईट जगू नका. तुका म्हणे का मरणाची सरेन उत्तमची उरे, तुका म्हणे कोटी कुळी पुनित भावे गाता गीत विठोबाची. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावर यथामती यथा अवकाश. जसं ज्ञानोबरायांनी या अभंगाचा अर्थ असाच आहे असा माझा मुळीच आग्रह नाही आहे. माझ्यासारख्या लेकरांनी तुकोबरायच्या अभंगावर काय बोलावं. तुकोबरायची गाथा म्हणजे समुद्र आहे आणि माझ्यासारख्या लेकरांनी समुद्रातलं चमच्याभर पाणी काढणं म्हणजे समुद्रातलं पाणी कमी होणं नाही. अभंगावर बोलणारे कीर्तनकार मेले पण अजून अर्थ कोणाला लागला नाहीये. एवढी उंचीची जगद्गुरु तुकोबरायची गाथा आहे. पण सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन केलं. जसं मला जमलं तसं मी तुम्हाला सांगितलं. जे बरोबर आहे ते फक्त आमच्या संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष न्यूनते पुरते अधिक सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतेनो अंगभूत युक्ती. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रातील 2 दिग्गज कोहिनूर हिरे आपल्या गावात आले. त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे मित्र ओमकार दादा जगताप आणि आमचे काय नाव आहे कैलास महाराज पवार. दोघांसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. खूप लांबचा प्रवास करून दोघंही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. काय पखवाजात ताकद आहे महाराज. त्यांच्या बोटात सरस्वती बसलेली. वा 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 वा. पखवाजे भरपूर आहे. पण कधी कधी कीर्तनकाराचं कीर्तन सुरू झालं की लोक गायकाकडे बघतात, समजा गायकात वजन आहे. कधी कधी लोक कीर्तनकाराकडेही बघत नाही, गायकाकडे बघत नाही, पखवाजाकडेच बघतात. असं समजा तिघांपेक्षा त्याच्यात वजन जास्त आहे. आमच्या गोपालदादाच्या हातात खूप जादू आहे महाराज. अगदी महाराष्ट्रामध्ये तेवढं सुंदर वाजवणं आता तरी कोणाकडे नाहीये महाराज. खरं सांगतो तुम्हाला, एक नंबर. आणि वस्तुस्थिती मी तसं ढोबळ वर्णन कोणाचं करत नाही, तुम्हाला सांगितलं ना, कधीच नाही. माझ्या मुखातून आतापर्यंत कधीच गोपालचं वर्णन नाही झालं. पण वस्तुस्थितीला मानलंच पाहिजे. अगदी गोड नियोजन आहे. दोघंही आमचे प्रशांत दादा आणि गोपाल भैया सख्या भावासारखे हे छोट्या छोट्या मुलांना आळंदीला खूप सांभाळतात. संस्था भरपूर आहे, संस्था कमी नाही महाराज. पण मुलांकडून तयारी करून घेण्याची ताकद आमच्या प्रशांत दादामध्ये, आमच्या गोपाल दादामध्ये खूप आहे. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद त्या दोघांनाही. ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून संप्रदायाची सेवा अशीच करून घेऊ अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वात मोठे धन्यवाद त्यांच्या आमच्या माईकवाल्या दादासाठी. त्याच्यासाठी सुद्धा सर्वांना एकदा टाळी वाजवा. नाही तर तुमच्या परिसरामध्ये एवढी गोड माईक सिस्टीम पहिल्यांदा भेटली. इकडं माईक सिस्टीम थोडा प्रॉब्लेमच आहे महाराज. परळून आणली का? हां बरोबर आहे. इकडं थोडासा प्रॉब्लेमच आहे. दादाने खूप सुंदर माईक सिस्टीम लावली. अख्खा महाराष्ट्र आपला कार्यक्रम पाहतो. आमच्या जिवाळा चॅनलसुद्धा आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आमचा सुदर्शन भैया आहेत, आमचा नारायण दादा आहे, सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.